सो आता आम्ही निघालो आहोत हरडीमधलं दुर्गादेवीचं मंदिर बघायला. चला तर मग जाऊया, बघूया मंदिर आता कसं दिसतं ते. तर आता आम्ही निघालो आहोत वाडीतून मंदिराच्या दिशेने चालवलं. पारेकडे येऊन पोचलो. इथून राईट मारून खालच्या दिशेने जायचं. शिव पुढे धावायला लागली आहे. मोठं बनवलं. आणि इथून आता खाली घाटी लागते की उतरले की खालती पाठ येईल आणि नंतर मग मंदिर. तर हे पाटाचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरतात. फिश आहेत आतमध्ये. बघ उतरून इथे चप्पल काढ. चप्पल काढायचं बाप्पा आहे बघूया ना पहिले तू चप्पल तर काढ. चप्पल काढ तिथे. गागरी बुडवायच्या काय करायची याच्यात गागरी बुडवायचा हंडे कशी आणि वर पाणी द्यायची. मी सागरने मी इथे येते पाणी पाणी हे घेऊन जायचं. पाणी येते ना हे पाणी पियायला घेतात. हा बघ इथून चांगलं दिसलं असतं. इथून बघ माकडतो चल. धाव नको, हळू चाल. तर इथे येऊन पोचलो आहोत आम्ही मंदिराजवळ. हे बघा, हे एक मंदिर इथे. या इकडे स्तंभ आहेत दीपमाळांसारखे 2. आणि इथे हे दुसरं मंदिर आहे. आणि इथे सुद्धा एक छोटी तुळस आहे. तर हा परिसर आहे मंदिराचा. आणि एकदा ह्या साईडला मागे दाखवतो तुम्हाला. आणि वरती बघितलं तर पूर्ण हिरवळ. नारळी पोपळीची झाडं आहेत. सगळीकडून हिरवळ मस्त आहे. आणि ते बघा माकड. क्रिशू मंकी बघ. क्रिशू मंकी ते बघ. तो बघ. तर असं हे आमचं दुर्गा देवीचं जुन्या काळातलं हे मंदिर तसंच जपलेलं आहे. आणि हेच बघण्यामध्ये जास्त आनंद आहे. तर नवीन मंदिर बांधतात, सुंदर बांधायला त्यांचं जीर्णोद्धार म्हणा किंवा काही, पण ही जी जुनी जी मंदिरं आहेत ही बघायला जी मजा येते ती
फार छान वाटतं आणि ती जपली पाहिजे. इथे पुढे चप्पल नाही घालणीत म्हणून आम्ही चप्पल मागे तिथेच काढून ठेवल्या. आणि इथे आतमध्ये जात नाही, सो इथून पुढून दाखवू नाही शकत, एवढ्या इथूनच दाखवू शकतो. हो ना, बघते. असून दे बघते मी. ते आता खाली. इथे ना, इथे खाली नदी आहे. तर सगळं आणि इथे परत पूर्ण सगळी शेती काही जणांची गावातले. गुड्डू पडशील ना या side. आणि हा तो पाट जो तिकडे पुढे दाखवला पकडून जा. तो हा असा वरतून तिथून येतो. त्याचं बांधकाम केलेलं आहे थोडं. चाल. करण्याला खेकडे वगैरे पोखरतात. तो बांधकाम थोडं सिमेंटिंग वगैरे करून पाणी लोकांना मिळावं म्हणून थोडं सुधारणा केली होती. आणि ह्या रस्त्याने वरती गेलात तरी वरती पुढे बाहेर निघता येतं इथून. मग कसं वाटलं मंदिर? छान आहे ना? तर कधी आला तिकडे तर नक्की भेट द्या.